नमस्कार मित्रांनो, चला पुन्हा एकदा मराठी माध्यमातील माझ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्या चॅनलवरचे मोस्टली सगळे व्हिडिओ इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहेत. तर तुमच्यासाठी खास मित्रांच्या माझ्या सांगण्यावरून एक मराठीमधून सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा माझा हा प्रयत्न आहे. तर मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं नॉट फॉर प्रॉफिट किंवा ज्याला आपण NPO म्हणतो त्याबद्दलची थोडीशी माहिती, त्याच चॅप्टरबद्दलची आणखीन थोडीशी सखोल माहिती, त्या चॅप्टरमध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या टर्म्सची माहिती आता आपण या लेक्चरमध्ये घेऊया. मित्रांनो, पहिली जी टर्म आहे त्याला सबस्क्रिप्शन आपण म्हणतो. आता पहा, सबस्क्रिप्शन म्हणजे ज्याला मराठीचे शुद्ध मराठीमध्ये आपण वर्गणी असं म्हणतो. तर तुमच्या क्लबमध्ये जे सभासद बनतात त्या सभासदांनी तुमच्या क्लबला सक्तीनं जे कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागतं त्याला वर्गणी आपण म्हणतो. वर्गणीमध्ये थोडी सक्ती करावी लागते. जो सभासद होईल त्याला ती वर्गणी द्यावीच लागते, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा सूट त्याला मिळत नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून सबस्क्रिप्शन हा तुमच्या क्लबचं किंवा तुमच्या संस्थेचं एक रेव्हेन्यू इन्कम आहे. आता रेव्हेन्यू इन्कम म्हणजे काय? तुमच्या रोजच्या व्यवसायामधून तुम्हाला प्राप्त होणारं जे इन्कम असतं त्याला आपण रेव्हेन्यू इन्कम असं म्हणतो. त्याचा आपण इथे पुढे आपण ती टर्म बघणार आहोत. तर रेव्हेन्यू सबस्क्रिप्शन हे रेव्हेन्यू इन्कम आहे आणि तुमच्या क्लबला, तुमच्या मंडळाला सभासदांकडून ही सक्तीची वर्गणी मिळत असते. एखादा जर सभासद एका वर्षी जर वर्गणी देऊ शकला नाही तर त्याला पुढच्या वर्षी दोन्ही वर्षांची वर्गणी द्यावी लागते, लक्षात घ्या. म्हणजे याही वर्षाची आणि मागच्या वर्षाची, त्याच्यात सूट नसते. त्यामुळे ज्या उदाहरणांमध्ये सभासद संख्या दिलेली असते की तुमच्या क्लबकडे एवढे सभासद आहेत, ते संख्या दिल्यानंतर तुम्हाला लक्षात ठेवायचं असतं, एखादा सभासद जरी यावर्षी सबस्क्रिप्शन देऊ शकला नाही तर त्याने ते पुढच्या वर्षी द्यायचं. त्याच्यावरती ते सबस्क्रिप्शन बाध्य ठरतं, लक्षात घ्या, बंधनकारक ठरतं. बरं, त्या सबस्क्रिप्शन नंतर आणखीन दुसरा मुद्दा कोणता येतो? लाईफ मेंबरशिप फीज. मग काही जे तुमच्या क्लबचे सभासद बनतात ते अजीव सभासद फीज भरतात. अजीव म्हणजे एकदा पैसे भरणे आणि मग नंतर परत कधी पैसे नाही भरायचे, त्याला आपण लाईफ मेंबरशिप फीज म्हणतो. म्हणजे अजीव सभासद होतात ते सुद्धा तुमच्या क्लबला पैसे देतात. पण लक्षात घ्या मित्रांनो, अजीव सभासद जो होतो तो अजीव सभासदनी दिलेले जे काही पैसे असतात ते तुमची कॅपिटल इन्कम आहे, लक्षात घ्या. दॅट इज नॉट युअर रेव्हेन्यू इन्कम. ती तुमची रेव्हेन्यू इन्कम नाही. म्हणून ही जी काय लाईफ मेंबरशिप फीज आहे ही बाय डिफॉल्ट लायबिलिटीजला जाते. जसं सबस्क्रिप्शन आपण इन्कमला लिहितो किंवा इन्कमला लिहावं लागतं, रेव्हेन्यू इन्कम आहे, तसं लाईफ मेंबरशिप फीज आपण कुठे लिहिणार? लायबिलिटी साईडला. कारण इन्कम मधून ज्या दोन वर्गीकरण आपण केलं जातं, जी रेव्हेन्यू इन्कम आहे ती इन्कमला लिहिली जाते आणि जी कॅपिटल इन्कम आहे ती तुमच्या लायबिलिटीला लिहिली जाते, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर एंट्रन्स फीज किंवा ज्याला आपण ऍडमिशन फीज म्हणतो. या ऍडमिशन फीज बद्दल आपल्याला जर काही सूचना दिलेल्या नसतील तर ती बाय डिफॉल्ट इन्कम आहे तुमची, लक्षात घ्या, म्हणजेच रेव्हेन्यू इन्कम. म्हणजे एंट्रन्स फीज, ऍडमिशन फीज सूचना नसेल तर ती इन्कम म्हणून तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला जाईल. पण काही वेळेला उदाहरणामध्ये सांगतात सूचना की ह्याच्यातली अर्धी कॅपिटलाइज करा, पूर्ण कॅपिटलाइज करा, वगैरे वगैरे. मग त्या सूचनेचं पालन करायचं आणि त्या पद्धतीनं ते करायचं. जर याच्यातला कोणता भाग कॅपिटलाइज करायला सांगितला असेल तर कोणतीही गोष्ट लक्षात घ्या जी कॅपिटलाइज करायला सांगितली जाते ती बॅलन्स शीटच्या लायबिलिटीज मध्ये लिहावी लागेल. म्हणजे कॅपिटलाइज करणे याचा अर्थच असा आहे की त्याचं भांडवलीकरण करा आणि म्हणून ते तुम्ही तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचं असतं. त्याच्यानंतर डोनेशन आहे मित्रांनो. डोनेशन ज्याला आपण देणगी म्हणतो मराठीमध्ये. तर देणग्या देत असताना काही सभासद असे असतात की जे स्पेशल डोनेशन देतात आणि काही जनरल डोनेशन देतात. मग नेमकं कसं काय ओळखायचं आपण? रकमेवरून किंवा त्याच्या रकमेच्या संख्येवरून सुद्धा आपल्याला ते ठरवता येत नाही. मग ज्या सभासदाकडे किंवा ज्या समाजातल्या लोकांकडे तुमच्या क्लबचे काही लोक जाऊन वर्गणीची डिमांड करतात तर त्यावेळेला तो जो देणारा व्यक्ती आहे त्या देणाऱ्या व्यक्तीनं ते ठरवायचं असतं की मी दिलेली देणगी साधारण देणगी आहे का स्पेशल देणगी. मग ते कशावरून ठरवतं? तर देणारा माणूस काय म्हणतो, बाबा हे मी तुमच्या क्लबला अमुक एक रक्कम देतोय, पण या रकमेतून तुम्ही हीच गोष्ट करा, अमुक एक गोष्टच करा, दुसरं काहीही करता येणार नाही. ज्या वेळेला अशी अट घालून ज्या वेळेला तो तुम्हाला देणगी देतो, वर्गणी नाही देणगी देतो, त्यावेळेला त्याला स्पेशल डोनेशन म्हणतात. उदाहरणार्थ
एखाद्या माणसाने सांगितलं की बाबा हे तुम्हाला ₹1,00,000 देतोय, याच्यातून तुमच्या क्लबसाठी जिमचं साहित्यच खरेदी करा, म्हणजे याचा अर्थ असा झाला की त्या ₹1,00,000 तुम्हाला दुसरी कोणतीही गोष्ट करता येणार नाही. आणि म्हणून जे ₹1,00,000 मिळालेले आहेत ते जिमच्या साहित्यासाठीच वापरावे लागतील, जिम इक्विपमेंटसाठीच वापरावे लागतील, आणि म्हणून त्याला म्हटलं जातं स्पेशल डोनेशन. तर मित्रांनो, स्पेशल डोनेशन ही तुमची कॅपिटल इन्कम आहे, आणि म्हणून स्पेशल डोनेशन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला तुम्हाला द्यावं लागेल. कारण त्या डोनेशन मध्ये त्या माणसाने तुम्हाला निश्चित करून सांगितलेले की याच्यातून हेच खरेदी करा. त्याच्यानंतर काही लोक डोनेशन देतात, देणगी देतात, आणि ते तुम्हाला काही सांगत नाही यातून हे करा ते करा, तुम्हाला जे वाटेल ते करा. मग नोकरांचा तुमचा पगार द्या, भाडं द्या, लाईटचं बिल भागवा, मोबाईलचे पैसे भरा, स्टेशनरी आणा, काहीही सूचना दिलेली नसते. मग अशा सूचनेविरहित जी तुम्हाला देणगी मिळते त्याला आपण जनरल डोनेशन म्हणतो. आणि जनरल डोनेशन ही तुमची रेव्हेन्यू इन्कम आहे, किंवा याला तुम्ही तुमची इन्कम म्हणता. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, इन्कम म्हटलं की तुमच्या इन्कम आणि एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला येईल. मग त्यामुळे डोनेशन मध्ये लक्षात घ्यायचं, बघायचं तिथं की स्पेसिफिक डोनेशन आहे का जनरल डोनेशन आहे. स्पेसिफिक डोनेशन असेल लायबिलिटीजला जाईल, जनरल डोनेशन असेल इन्कमला जाणार. इतकं सोपं आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट कडून तुम्हाला ग्रँट मिळते. ग्रँट म्हणजे गव्हर्नमेंट कडून मिळालेलं अनुदान. आता गव्हर्नमेंट कडून जे काही अनुदान मिळतं त्याच्यामध्ये पण गव्हर्नमेंट प्रकार करतं. अनुदान देत असताना तुम्हाला सांगतं की हे अनुदान अमुक एका गोष्टीसाठीच आहे, किंवा हे अनुदान असंच दिले, तुम्हाला काय वाटेल त्यासाठी खर्च करा. मग जर ते अनुदान स्पेशल असेल, कुठल्या एका ठराविक गोष्टीसाठी असेल, तर अर्थातच ते कुठं जाईल. जर ते स्पेशल असेल तर ते लायबिलिटीला जाणार मित्रांनो. आणि जर त्या अनुदानाबरोबर सरकारने काही सांगितलंच नाही, तुमचा क्लब चांगलं काम करतोय, घ्या तुम्हाला देणगी, मग ते तुमची इन्कम असणार. मग ते तुमच्या रेव्हेन्यू साईडला किंवा इन्कम म्हणून तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर. म्हणजे मित्रांनो, हे तुम्ही नीट बघितल्यानंतर, उदाहरण तपासल्यानंतरच तुम्हाला कळणार की गव्हर्नमेंटने दिलेले ग्रँट ठराविक एका गोष्टीसाठी आहे का असं मोगाम दिलेले. जर ते मोगाम दिलेलं असेल तर तुमची इन्कम, आणि जर ते ठराविक एका गोष्टीसाठी दिलं असेल तर ती तुमची लायबिलिटी. त्यानंतर कॅपिटल फंड नावाची एक संकल्पना तुम्हाला या चॅप्टरमध्ये अभ्यासावी लागेल. मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं इथं कुठलाही क्लबचा मालक नसतो, त्यामुळं कोणीही क्लबसाठी भांडवल आणत नाही. तर मिळालेल्या देणगीतून, मिळालेल्या वर्गणीतून, मिळालेल्या एंट्रन्स फीज मधून या क्लबला स्वतःसाठी कॅपिटल फंड बनवावा लागतो. आणि तो कॅपिटल फंड आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलच्या जागेवर लिहिणार. पण हा कॅपिटल फंड बऱ्याच उदाहरणांमध्ये दिलेला असेल तर चांगली गोष्ट आहे, रेडीमेड आपण तो बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेऊ. आता साधारणतः तुमच्या स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमामध्ये कॅपिटल फंड असलेली उदाहरणं आहे. पण जर समजा यदा कदाचित कॅपिटल फंड दिलेला नसेल तर तुम्हाला कॅपिटल फंड शोधावा लागेल मित्रांनो. आणि कॅपिटल फंड शोधण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला तुमच्या क्लबची किंवा तुमच्या संस्थेची जुनी बॅलन्स शीट डोळ्यापुढे आणावी लागेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला जुनी बॅलन्स शीट बनवावी लागेल. आणि जुन्या बॅलन्स शीट मधून त्या तारखेला तुमच्या क्लबच्या किती असेट्स होत्या त्याची टोटल करा. त्या तारखेला तुमच्या क्लबच्या किती लायबिलिटीज होत्या या त्याच्यातून वजा करा, मायनस करा. आणि म्हणून कॅपिटल फंड शोधण्यासाठी तुम्हाला एक समीकरण वापरावं लागतं, ते म्हणजे असेट्स मायनस लायबिलिटीज. हे काय वेगळं नाहीये, जे अकाउंट शिकतात विद्यार्थी त्यांच्यासाठी हे समीकरण, हे सूत्र यापूर्वी तुम्ही अभ्यासलेलं आहे. वेगळं काही नाही. वेगळं काय असणार आहे की त्या तारखेला नेमक्या तुमच्याकडे कोणत्या असेट्स होत्या आणि कोणत्या लायबिलिटीज होत्या हे तुम्हाला सरळ सरळ दिलेलं नसणार मित्रांनो. आणि म्हणून तुमची शोधक बुद्धी तुम्हाला वापरावी लागणार आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते शोधून काढावं लागणार. त्यासाठी तुम्हाला थोडीशी मेहनत घ्यावी लागेल आणि मग त्या असेट्स तुमच्या समोर तुम्हाला उभ्या कराव्या लागतील आणि त्यातून लायबिलिटीज वजा करून तुम्हाला कॅपिटल फंड शोधावा लागेल. अर्थात जर तुम्ही मोठ्या वर्गांमध्ये म्हणजे फर्स्ट इयर बीकॉमला, सेकंड इयर बीकॉमला गेला तर तुम्हाला हे काम सरसपणे करावं लागेल किंवा वारंवार करावं लागेल. पण तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कॅपिटल फंड सहसा शोधायला येत नाही. आपण एखादं उदाहरण बघू कॅपिटल फंड शोधण्याचं. पण
तुम्ही कॅपिटल फंड दिलेलं असलेलंच उदाहरण जास्तीत जास्त तुमच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासताय, हे लक्षात घ्या. बरं, त्याच्यानंतर आता पुढची जी संकल्पना आहे ती स्पेशल फंड. आता तुमच्या क्लबमध्ये नाही का एखादी इमारत बांधायची असेल, ग्राउंड निर्माण करायचं असेल, किंवा तुमच्या क्लबसाठी एखादी लायब्ररीचा हॉल बांधावा लागत असेल, अशा गोष्टींसाठी क्लबला खूप पैशांची गरज लागते. आणि मग ते सगळे पैसे क्लबकडे एकदम जमा होत नाहीत. मग क्लबमध्ये जे काही जाणकार जुने लोक असतात ते त्या क्लबला सांगतात की बाबा हरकत नाही, त्याच्यासाठी आपण एक फंड बनवू, नाही का, म्हणजे लायब्ररी फंड, बिल्डिंग फंड, पेव्हिलियन फंड, किंवा आणखीन त्याचं काहीतरी नाव ठेवून त्याचा एक फंड बनवायचा. आणि त्याकरता एक ठराविक मोहीम राबवायची, 1 वर्ष 2 वर्ष. मग त्याकरता वेगवेगळ्या देणग्या जमा करायच्या, वेगवेगळ्या ठिकाणाहून डोनेशन आणायचं आणि तो फंड बनवायचा. मग तो फंड मग क्लबकडे पण जर काही शिल्लक पैसा राहत असेल तर तो सुद्धा त्या फंडामध्ये टाकायचा. अशा प्रकारे काही स्पेशल फंड तुम्हाला तयार करावे लागतात. मग ते फंड सुद्धा तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातात. तर ते काही फंड जर असतील तर ते त्या नावाने सुद्धा लायबिलिटीला जातील. त्याच्यानंतर लेगसीज असा एक शब्द आहे, किंवा लेगसीज असं त्याचा प्रोनाउन्सिएशन आहे. तर लेगसीज म्हणजे काय, तर तुमच्या क्लबमध्ये काही सभासद असे असतात की जे सभासद वृद्ध असतात, किंवा जे सभासद दगवलेले असतात, किंवा त्यांचा मृत्यू झालेला असतो. मग त्यांचे नातेवाईक, त्यांचे जे काही वारस आहेत ते त्या क्लबला काही देणग्या देतात, त्यांच्या स्मरणार्थ मिळालेल्या त्या देणग्या असतात. काही अंशी ते सभासद स्वतःच जिवंत असताना आपल्या मृत्यूपत्रामध्ये अशा प्रकारची देणगी देण्याची व्यवस्था करून ठेवतात. मग अशा सभासदांच्या मेमरीजमध्ये किंवा अशा सभासदांच्या स्मरणार्थ जर काही देणगी मिळाल्या असतील क्लबला तर त्याला लेगसीज म्हटलं जातं. आणि आता स्टेट बोर्डाच्या नियमाप्रमाणे लेगसीज याला कॅपिटल इन्कम म्हटलं जातं, आणि म्हणून ते लायबिलिटी साईडला लिहिण्याची पद्धत आहे. म्हणून लेगसीज ही तुमची कॅपिटल इन्कम आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ऑनररियम, जरी शब्द एच न सुरू होत असला तरी हो ह असा उच्चार न करता असा उच्चार करा. ऑनररियम असं त्याचा अर्थ आहे. ऑनररियम याचा अर्थ मानधन. आता हे काय आहे, तुमच्या क्लबने जर एखादा काय कार्यक्रम ठेवला, एखादं शिबिर ठेवलं आणि त्या शिबिरामध्ये बाहेरून कुठल्या तरी एका तज्ज्ञ माणसाला बोलवलं असेल, आणि त्या तज्ज्ञ माणसांकडून तुमच्या क्लबच्या सभासदांना, नागरिकांना, तुमच्या गावातील लोकांना काही मार्गदर्शन केलं असेल, तर तशा मार्गदर्शनासाठी जी ती तज्ज्ञ व्यक्ती आलेली आहे त्या तज्ज्ञ व्यक्तीच्या सन्मानार्थ त्याला काहीतरी ते लोक त्याला पगार तर देऊ शकत नाहीत, त्याला त्याचे पैसे रूपानं तर काही देऊ शकत नाहीत. तर बाबा शाल, श्रीफळ किंवा आणखीन काय एखादं गिफ्ट हॅम्पर किंवा आणखीन काय, तर ते जे सन्मानार्थ दिलं जातं मोबदला, त्याला ऑनररियम म्हटलं जातं. अर्थात हा तुमच्या क्लबचा एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे, आणि म्हणून तुम्ही त्याला एक्सपेंडिचरला किंवा तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरला डेबिट साईडला ते लिहायचं. पण लक्षात ठेवा, ऑनररियम म्हणजे हा तुमचा खर्च आहे, क्लबचा रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. आता इथं सगळ्या खर्चांची मी लिस्टच तुमच्यासाठी पुन्हा एकदा लिहिलेली आहे, आणि पुन्हा एकदा आपण ते बघून टाकू, म्हणजे विषय काही राहणार नाही त्याच्यातला. तर तुमच्या क्लबमध्ये साधारणपणे येणारे हे सगळे खर्च तुमच्या परिचित असणं गरजेचं आहे. आणि ज्याला कोणाला या चॅप्टरमध्ये चांगलं काम करायचंय त्यांनी ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर याचा अर्थ रोजच्या रोज तुमच्या क्लबला करावा लागणारा खर्च. मग रेंट असेल, विजेचं बिल असेल, पगार असेल, स्टेशनरी असेल, हे सगळे रोजच्या रोज दैनंदिन खर्च तुमचे असतात, त्याला रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. मग रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे तुमच्या क्लबमध्ये तुम्हाला नेहमी करण्यासाठी, म्हणजे फंक्शनल एक्सपेन्सेस ज्याला आपण म्हणतो, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस म्हणतो, हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हे तुमच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातात. त्यानंतर काही कॅपिटल एक्सपेंडिचर असतात मित्रांनो. कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे काय, हे दैनंदिन खर्च नसतात. हा खर्च तुम्ही एकदा करायचा असतो आणि त्याचा फायदा बरेच वर्ष घ्यायचा असतो. उदाहरणार्थ तुम्ही जर क्लबसाठी इमारत बांधली तर काय रोज उठून इमारत बांधणार नाही. इमारत बांधण्यासाठी केलेला खर्च कॅपिटल एक्सपेंडिचर आहे, लक्षात घ्या. क्लबसाठी एखादं वाहन खरेदी केलं, क्लबसाठी एखादं खेळाचं साहित्य खरेदी केलं, तर ह्या गोष्टी तुम्ही रोज रोज आणणार नाही, आणि म्हणून त्यासाठी जो पैसा खर्च होतो त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणतात. आणि कॅपिटल एक्सपेंडिचर मित्रांनो बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातात, हे लक्षात ठेवा. हे रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आहेत, हे तुमचे खर्च आहेत, इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला जातात, लक्षात ठेवा.
आणि कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे असेट्स तुम्ही निर्माण करता, त्याला भांडवली खर्च आपण म्हणतो, त्याला तुम्ही कॅपॅक्स म्हणू शकता मराठीत इंग्लिशमध्ये, ते लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेव्हेन्यू इन्कम. रेव्हेन्यू इन्कम म्हणजे तुमच्या क्लबला मिळालेले इन्कम. उदाहरणार्थ इथं सांगायचं म्हटलं तर सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू इन्कम आहे, एंट्रन्स फीज रेव्हेन्यू इन्कम आहे, त्याच्यानंतर जनरल डोनेशन रेव्हेन्यू इन्कम आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर बाकीचे हे सगळे कॅपिटल इन्कम आहेत. हे रेव्हेन्यू इन्कम याचा अर्थ रोजच्या रोज आपल्याला मिळणार इन्कम. मग सबस्क्रिप्शन असेल, साधारण डोनेशन असेल, एंट्रन्स फीज असेल, अशा प्रकारे तुमचं जे मिळणार त्याला आपण रेव्हेन्यू इन्कम म्हणतो. आणि त्याच्यानंतर आहे कॅपिटल इन्कम. मग कॅपिटल इन्कम कशाला म्हणतो आपण, इथं बघा कॅपिटल इन्कम मी तुम्हाला सांगितलेले लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटल इन्कम आहे, बरोबर. स्पेशल डोनेशन कॅपिटल इन्कम आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर तुम्हाला गव्हर्नमेंटनं स्पेशल काही ग्रँट दिला असेल कुठल्या गोष्टीसाठी तर ते सुद्धा कॅपिटल इन्कम मध्ये मोडतं. लिगासेस हे सुद्धा कॅपिटल इन्कम मध्ये येतं, लक्षात घ्या. मग जे कॅपिटल इन्कम आहे ते तुमच्या क्लबनी लायबिलिटी साईडला लिहिण्याची पद्धत आहे. मग त्या गोष्टी तुमच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जातात, बरोबर. या ठिकाणी आपण आधी बघितलेलंच आहे कॅपिटल इन्कम कशाला म्हणतो, ते पुन्हा रिपीट झालेलं आहे. अशा पद्धतीने या काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमच्या एनपीओ मध्ये फार मदतीच्या असतील आणि या गोष्टी तुम्हाला समजून घ्याव्या लागतील, तरच त्या टॉपिकमध्ये तुमचं प्रभुत्व निर्माण होईल, लक्षात घ्या. या टर्म शिवाय तुम्ही टॉपिक शिकण्याचा जर प्रयत्न कराल तर निश्चितपणे अडचणीत याल. आणि म्हणून व्यवस्थितरित्या हे लेक्चर समजून घ्या, पुन्हा पुन्हा ऐका. याबद्दल जर तुमच्या काही अडचणी असतील, काही शंका असतील तर जरूर माझ्यापर्यंत संपर्क साधा, त्या मी दूर करण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. आणि या ठिकाणी आपण हे जे टर्म्सचं जे काही सेशन आहे छोटंसं ते या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा आपण एका नवीन उदाहरणासाठी पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद.